झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि सध्या आपण जे दृश्य बघत आहात अशीच दृश्य अशीच परिस्थिती पुढच्या 3 महिन्यांनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दिसण्याची शक्यता आहे। कारण दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजासाठी ही एक खुशखबर हवामान खात्याने दिलेली आहे। यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जयपाल रेड्डी यांनी दिली आहे। मात्र दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये मान्सूनचं उशिराने आगमन होणार आहे। त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पावसाचं प्रमाण सुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान अंदाज विभागाने यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचं भाकीत वर्तवल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली होती। त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना आणि पाणी टंचाईने ग्रस्त असलेल्या राज्याला आगामी पावसाळ्यात दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे। आणि त्यामुळेच ही जी दृश्य आपण बघतो आहोत ही दृश्य असेच क्षण आपल्याला येत्या पावसाळ्यात यंदाच्या पावसाळ्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ऐन उन्हाळ्याच्या काहिलीमध्ये होरपळणाऱ्या महाराष्ट्रवासियांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बातमी आपल्याला म्हणावी लागेल। Very good news for farmers and for everybody else. As per India Meteorological Department's long-range forecast, this year southwest monsoon seasonal rainfall for the country as a whole is most likely to be normal. झी 24 तास एक पाऊल पुढे।